आज आपण साबुदाणा पापड बनवणार आहोत। त्याच्यासाठी साबुदाणे इथे स्वच्छ धुवून घेतलेत आणि रात्रभर भिजत घातले होते। हे बघा आता व्यवस्थित भिजलेत की नाही। गरम एकदम उकळत्या पाण्यामध्ये आपण साबुदाणे टाकून घेऊया। तोपर्यंत बटाटेही ते व्यवस्थित शिजवून घेऊया। तेही 4 ते 5 वेळा धुवून मी इथे शिजत घातलेत बघा, मीठ टाकून। बटाटे व्यवस्थित शिजल्यानंतर त्यांचे साल काढून मी इथे किसून घेतलेले आहेत। साबुदाणे पण व्यवस्थित असे शिजलेले आहेत बघा। साबुदाणे शिजवताना या गोष्टीची खात्री ठेवा की पाणी उकळतं हवं आणि व्यवस्थित सतत त्याला आपण स्टर करायचं। यामध्ये आता मी मीठ घातलंय, जिरंही टाकून घेतेय आणि शिजवलेला बटाट्यांचा किस केला होता तोही मी इथे मिक्स करून घेतेय। छानपैकी मिक्स करा बरं का, बटाट्यांच्या थोड्या गाठी राहतील पण इट्स ओके। आता इथे मला चवीला मीठ कमी लागलं होतं, मी मीठही टाकलं। एका प्लास्टिक पेपरला मस्त असं तेल लावून घेतलेलं आहे आणि आपलं बॅटर इथे मी पापडांच्या आकारामध्ये टाकून घेतेय। मी इथे फॅन खाली सुकवलेले, त्याच्यामुळे 3 दिवस गेलेले आहेत मला। तुमच्याकडे ऊन असेल तर 2 दिवसात सुकतील। पापड एका साईडने सुकलेले आहेत, त्याच्यामुळे आपण ह्यांना पलटी मारून घेऊ। असंच अलटी पलटी सतत 2 ते 3 दिवस करत राहा, व्यवस्थित पापड सुकणार तुमचे। मी बटाट्याचेही पापड वेगळे केलेले आहेत, त्याच्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। हे बघा मस्त असे कुरकुरीत साबुदाणा बटाटा पापड आपले रेडी झालेले आहेत। या उन्हाळ्यात तुम्ही ही सेम रेसिपी करून बघा।